नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 15 मध्ये शरीराला थंडावा देणारे, उन्हाळ्यात खाल्ले जाणारे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत। हा एक लाडू उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर रोज खाल्ला तर अशक्तपणा दूर होतो व हाडे मजबूत होण्यास मदत होते। अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत। या लाडूमध्ये आज आपण साखरेचा वापर देखील करणार नाही। कधीही न बिघडणारे हे लाडू आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर लाडू बनवण्यासाठी इथे आपण कोणते साहित्य वापरलेले आहे ते आधी आपण पाहू। लाडू बनवण्यासाठी 1.5 वाटी फुटाणे, 1.5 वाटी मखाने आणि 1.5 वाटी गूळ घ्यायचा। इथे व्हिडिओमध्ये मी 1 वाटी मखाने आणि 1 वाटी फुटाणे दाखवलेले आहेत, परंतु मी अजून अर्धी वाटी मखाने आणि अर्धी वाटी फुटाणे घेतलेले होते व अर्धी वाटी सुके खोबरे आणि अर्धी वाटी तूप घ्यायचे, पाव वाटी काजू आणि पाव वाटी बदाम घ्यायचे, 2 चमचे बडीशोप आणि 15 वेलची घ्यायची। गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये खोबरे घालायचे। खोबरे आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहे। खोबरे आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहे। खोबरे जास्तही डार्क रंगावरती आपल्याला भाजायचे नाही। तर इथे आपले खोबरे हलक्या सोनेरी रंगावरती खमंग असे भाजून झालेले आहे। नंतर आपल्याला खोबरे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे व कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे। तूप गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मखाने घालायचे। मखाने आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत छान असे भाजून घ्यायचे आहेत। मखाने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। इथे मी सुरुवातीला 1 वाटी मखाने भाजून घेतलेले होते, नंतर मी अजून अर्धी वाटी मखाने भाजून घेतलेले आहेत। मखान्याचा कलर हलका चेंज होईपर्यंत आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत। इथे आपले मखाने छान असे भाजून झालेले आहेत। एक मखाना आपल्याला तोडून पाहायचा आहे। मखाना कुरकुरीत झाला असेल तर आपल्याला मखाने काढून एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। नंतर कढईमध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी बदाम घालायचे आहेत। बदाम आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत तुपामध्ये तळून किंवा भाजून घ्यायचे आहेत। 1 मिनिटासाठी आपल्याला बदाम तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत। 1 मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी काजू घालायचे आहेत व नंतर आपल्याला काजू व बदाम 1 ते 2 मिनिटासाठी तुपामध्ये तळून किंवा भाजून घ्यायचे आहेत। काजू व बदामचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते तुपामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत। इथे आपले काजू व बदाम तुपामध्ये छान असे तळून झालेले आहेत। नंतर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे व नंतर कढईमधील शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला 1 वाटी फुटाणे घालायचे आहेत व ते फुटाणे आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत। तर इथे सुरुवातीला मी 1 वाटी फुटाणे भाजून घेतलेले आहेत व नंतर मी अजून अर्धी वाटी फुटाणे भाजून घेतलेले होते। कमी गॅसवरती फुटाणे आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत व नंतर ते फुटाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत व नंतर कढईमध्ये आपल्याला बडीशोप घालायचे आहे। बडीशोप आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी सतत हलवत भाजून घ्यायचे आहे। इथे आपली बडीशोप भाजून झालेली आहे। भाजलेली बडीशोप आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला भाजलेले सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले 1.5 वाटी मखाने घालायचे आहेत। ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे व नंतर आपल्याला ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तळलेले काजू बदाम घालायचे आहेत व भाजलेली बडीशोप घालायची आहे। तेही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे व बारीक केलेले मखाण्यामध्ये घालायचे। तळलेले थोडे काजू व बदाम इथे मी साईडला काढून ठेवलेले आहेत। नंतर ते आपल्याला कट करून लाडूमध्ये घालायचे आहेत। नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले फुटाणे घालायचे आहेत आणि तेही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालायचे आहे। तूप गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेले फुटाण्याचे पीठ घालायचे आहे। तुपामध्ये फुटाण्याचे पीठ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तूप थोडे कमी वाटत होते म्हणून मी अजून त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातले आणि मिक्स करून घेतले। आपल्याला हे फुटाण्याचे पीठ कमी ते मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिटासाठी छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे।
फुटाण्याचे पीठ भाजत असताना आपल्याला ते मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे आहे, त्याच्यामुळे ते कढईला खाली चिटकणार नाही. फुटाण्याच्या पिठाचा खमंग असा सुवास पूर्ण घरभर पसरेपर्यंत आपल्याला ते फुटाण्याचे पीठ छान असे भाजून घ्यायचे आहे. फुटाणे पहिलेच भाजलेले असतात, तरीही आपण फुटाणे 1 ते 2 मिनटासाठी तुपामध्ये भाजून घेतलेले होते व अजून 4 ते 5 मिनटासाठी आपण हे फुटाण्याचे पीठ तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहोत. त्याच्यामुळे लाडूला खूप छान टेस्ट येते. फुटाण्याचे पीठ खमंग असे भाजून झाले की नंतर ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. इथे आपले फुटाण्याचे पीठ खमंग असे भाजून झालेले आहे. आपण जे मखाने, काजू, बदाम बारीक करून घेतलेले होते त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या फुटाण्याचे पीठ काढून घ्यायचे आहे. फुटाण्याचे पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भाजलेले खोबरे घालायचे आहे व 1 वाटी गूळ घालायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेली वेलची पावडर घालायची आहे व सर्व साहित्य आपल्याला एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. सुरुवातीला इथे मी 1 वाटी गूळ घालून तो मिक्स करून घेतलेला होता, परंतु गूळ थोडा कमी वाटत होता म्हणून मी अजून त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातला आणि तो मिक्स करून घेतला. हे सर्व साहित्य एकत्र छान असे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपल्याला बनवलेले मिश्रण थोडे थोडे घालायचे आहे व ते एक वेळेस मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचे आहे व ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे व एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे व अशाच पद्धतीने राहिलेले सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालायचे आहे व ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे व ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. इथे आपले सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून झालेले आहे. नंतर ते आपल्याला हाताने एक वेळेस मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील तर ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे तळलेले काजू आणि बदाम साईडला काढून ठेवलेले होते ते काजू आणि बदाम आपल्याला कट करून त्याच्यामध्ये घालायचे आहेत व भाजलेले थोडे खोबरे मी काढून ठेवलेले होते तेही त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला एक वेळेस छान असे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे एक एक लाडू बांधायचा आहे व तो प्लेटमध्ये ठेवायचा आहे. मखाण्याला सुपरफूड देखील म्हणले जाते. मखाणे व फुटाणे यापासून बनलेले हे पौष्टिक लाडू तुम्ही उन्हाळ्यामध्ये रोज एक खाऊ शकता. हे लाडू बनवताना तुम्ही मगज बी तुपामध्ये भाजून देखील याच्यामध्ये घालू शकता. मगज बी थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे तुम्ही हे लाडू बनवताना त्याच्यामध्ये मगज बी देखील घालू शकता, परंतु माझ्याकडे मगज बी नसल्यामुळे मी ह्या लाडूमध्ये मगज बी घातलेले नाहीत. व तसेच आपण ह्या लाडूमध्ये बडीशोप आणि वेलची देखील घातलेली आहे. बडीशोप आणि वेलची थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये लाडू बनवताना तुम्ही त्याचा वापर करू शकता व तसेच बडीशोप आणि वेलची घातल्यामुळे लाडूची टेस्ट देखील छान येते. तर इथे आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत. एक लाडू आपण तोडून पाहू तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. लाडू अगदी मऊ बनलेले आहेत. हे लाडू बनवताना आपण मखाणे, फुटाणे, काजू, बदाम, सुके खोबरे, बडीशोप, वेलची, साखर न वापरता आपण ह्या लाडूमध्ये गूळ वापरलेला आहे. त्यामुळे आपण हे लाडू बनवताना सर्वच पौष्टिक साहित्य वापरलेले आहे. असे हे पौष्टिक सुपर फूडपासून बनलेले सुपर लाडू उन्हाळ्यामध्ये तुम्ही खाऊ शकता. असा हा लाडू उन्हाळ्यामध्ये तुम्ही रोज एक खाल्ला तर हाडांचे दुखणे कमी होते, हाडे मजबूत होतात व रोगप्रतिकारक शक्ती वाढते व थकवा कमी होतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवून खाऊ शकता. हे लाडू इतके टेस्टी लागतात. एकदा अशा पद्धतीने लाडू बनवले तर प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने बनवून खाल. तुम्हाला हे लाडू कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.